न्यूज आणि वी लव्ह शिर्डी आयोजित कोण होणार नगराध्यक्ष आणि शिर्डी नगर परिषद निवडणूक 2025 ची रणधुमाळी या कार्यक्रमात तुम्हा सर्वांचं हार्दिक स्वागत आहे। या वेळेचं उपनगराध्यक्षपद कोणाकडे जावं असं तुम्हाला वाटतं? तुम्हाला जर अशी विचारणा झाली की उपनगराध्यक्षपद आता द्यायचंय, दादा तुम्ही सुचवा नाव। असं माहिती का प्रशांतजी, मला सुरुवातीला तुम्ही इतक्या अडचणी टाकू नका, कारण जर मी आत्ताच उपनगराध्यक्ष नाव सांगितलं तर माझंच तिकीट अजून कट व्हायचं। खाली जर आपण गावात बघितलं तर भैया की बाप्पू, आता हा जो प्रश्न केला तो देखील अतिशय मोठा बिकट प्रश्न आहे। असताना अनेकदा मात्र तुमच्या मैत्रीची ही चर्चा शिर्डीत नव्हे तर जिल्ह्यातही होते। दो दिल एक जान अशा पद्धतीचं दादा आणि भैया हे समीकरण आहे शिर्डीचं। त्या लोकांमध्ये तुमचं सुद्धा नाव येतं अनेकदा की बाबा या लोकांमध्ये हे पण एक प्रक्रिया। सद्गुरू साहेबांना इच्छा असेल की नगर परिषदेचा पहिला मान हा महिलेला मिळावा, म्हणून एससी महिला मिळाली, त्याच्यामुळे नाराज देखील कोणी नाही। दादांनी त्या भाषणाच्या शेवटच्या टप्प्यावर एक वाक्य सांगितलं, कार्यकर्त्याला किंवा ज्याला नगरसेवक पदाला उभं राहायचं त्याला नेत्याकडं उमेदवारी मागण्याची वेळच येऊ नये, कामच असं करावं। इतक्या वर्षापासून आपण ह्या सगळ्या प्रक्रियेत होता, तर मग का नाही ह्या गोष्टी झाल्या? आणि असा पण लोकांचा सवाल आहे का बा आताच का तुम्हाला निवडणूक आल्यानंतर ह्या गोष्टी सुटतात? पहिले संधी भेटली त्यांनी आता थांबून घ्यायचं, नव्यांना संधी द्या अशा पद्धतीने त्यांचं ते रोप होता। मग आता तुमच्यासारख्यांना आधी संधी मिळाली आहे, उपनगराध्यक्ष झाले, मग तुमच्यासारख्यांची पण धाकधूक आहे का आता काय होईल नेमकं? तुम्ही सुद्धा अर्ज भरणार नाही आहेत का? काय वाटतंय या काय होईल 17 तारखेला? रोजगार निर्मिती करण्यासाठी या ढासळलेल्या अर्थव्यवस्थेला बळकटी देण्यासाठी, त्याचबरोबर गुन्हेगार मुक्त आणि साई भक्तांची काळजी घेणारा नगरसेवक निवडायचा असेल तर निश्चितच शिर्डीकरांनी एक चांगला उमेदवाराच्या पाठीशी उभं राहिलं पाहिजे असं मला वाटतं। स्पष्टपणे सांगितलेलं आहे की दादा तुमची इच्छा असेल तर मी निवडणुकीला उभं राहणार, नाही तर राहणार नाही, कारण आम्ही देखील कुणी ताम्रपत्र घेऊन आलेलं नाही। त्या संदर्भात माझं कामकाजही चालू आहे, त्यात मी नाकारतच नाही, कारण ताकाला जायचं आणि गाडगं लपवायचं त्याच्यातला मी अजिबात नाही। जे आहे ते मी तोंडावर बोलण्यास मिळतोच, कारण 2006ला मी स्वीकृत झालो, 2006 पासून आज मी काम करतोय। एकदा पराभवही झाला परंतु मी थांबलो नाही। उत्तर असं त्याच्यामुळं की ही निवडणूक ही शिर्डीकरांच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाची निवडणूक आहे। का महत्त्वाची? लक्ष्मीनगर हे माझं मी कुटुंब समजतो सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे। खरं तर तुम्ही हा जो प्रश्न विचारला ना तो अतिशय एकदम व्यवस्थित आणि एकदम चांगला प्रश्न आहे। का चांगला आहे मी तुम्हाला सांगतो। आता हा जो प्रश्नाचं उत्तर मी देईल ते ना उमेदवार म्हणून देईल ना मतदार म्हणून देईल, मी एक सच्चा साई भक्त म्हणून मी खरंच मी भाग्यवान समजतो। लक्ष्मीनगरचे लोक मला त्यांच्या घरातले एक सदस्य समजतात, ही माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट आहेत। पण नामदार साहेबांना काही इथं जागा घेता आली नसती का? इथं त्यांना मोठमोठे हॉटेल्स नसता करता आले का? परंतु हे विखे परिवार आहे, अतिशय वेगळा परिवार आहे। नाही की अरे बाबा तू राष्ट्रवादीत काम करतो, तू इकडं का येत नाही माझ्याबरोबर? एकदासुद्धा म्हणजे साईबाबांना स्मरून सांगतो किंवा सुजयदादा देखील मला असे म्हटले नाही का रे बाबा तू तिकडं नको राहू, तू आमच्या सगळ्यावरची पांढरी रेष आहे। निलेश कोते हा आपलाच माणूस आहे आणि तो कुठे जाणार नाही, तो जरी इतर पक्षात असला त्याची विचारधारा जरी वेगळी। नगराध्यक्षा काळामध्ये मी कधीच माझ्या खुर्चीवर बसलो नाही, मी शेजारी मी खुर्ची टाकून बसायचो, कारण माझ्या वडिलांचं म्हणणं होतं, माझ्या वडीलधाऱ्यांचं म्हणणं होतं की त्या तू खुर्चीवर बसलं तर त्याची हवा तुझ्या डोक्यात जाईल। काही गोष्टी असं आपल्याला सुजयदारांचं बोलणं कडू लागतं, त्याला हा माणूस एकदम तोंडावर बोलतो, परंतु जो कडू बोलतो पण हा बाबा सत्य बोलतो। नमस्कार, मी प्रशांत अग्रवाल, साई न्यूजमध्ये आपले स्वागत आहे। वी लव्ह शिर्डी TV क्रिएशन टीम आणि साई न्यूज शिर्डी आयोजित कोण होणार नगराध्यक्ष शिर्डी नगर परिषदेची रणधुमाळी या कार्यक्रमात आपल्यासोबत आज आहेत शिर्डी नगर परिषदेचे माजी उपनगराध्यक्ष आणि साई भक्त तात्या पाटील बायजामा यांचे वंशज असलेले निस्सिम साई भक्त निलेश दादा कोते। आज त्यांच्याकडून आपण जाणून घेऊया काय नेमकी शिर्डी नगर परिषदेच्या निवडणुकीची कशा पद्धतीने त्यांची तयारी चालू आहे आणि काय त्यांचा विकासाचा दृष्टिकोन या निवडणुकी संदर्भात आहे। शिर्डी नगर परिषदेची निवडणूक ही गेल्या काही वर्षापासून झालेली नव्हती आणि आता पुन्हा एकदा निवडणूक लागली। काय वाटते शिर्डी नगर परिषदेची निवडणूक कोणत्या मुद्द्यांवर यावेळी होईल? खरं तर आता शिर्डीकर परत एकदा निवडणुकीला सामोरे जाणार आहेत आणि माझ्या मते शिर्डीकरांच्या पुढची ही माझी 4थी पंचवार्षिक असेल शिर्डीनगर पालिका आणि शिर्डीनगर परिषदेच्या संदर्भातली। आणि आता शिर्डीकरांनी अनेक सत्यांतरं पाहिलेली आहेत। आता ही 4थी निवडणूक नगर परिषदेच्या माध्यमातून असल्यानं शिर्डीकरांना बऱ्यापैकी कोण माणसं कशी आहेत आणि कोण माणसं कशी काम करतात
याचा पूर्णपणे त्यांच्या डोळ्यासमोर आलेख आलेला आहे. खरं तर ही येणारी निवडणूक ही केवळ आणि केवळ विकासाच्याच मुद्द्यावर लढवली जाईल असं आम्हाला वाटतं आणि लढवली गेली पाहिजे असं देखील आम्हाला वाटतं. काही गोष्टीत मध्यंतरी चुकीच्या पद्धतीनं लोक वावडे उठवत आहेत गावामध्ये, परंतु ते अतिशय चुकीचं आहे. सद्गुरू साईबाबांची भूमी आहे. ज्या सद्गुरू साईबाबांनी या भूमीमध्ये सबका मालिक एक हा संदेश दिला, त्यांनी स्वतःने कधी जात आणि पात कधी मांडली नाही आणि त्या अनुषंगानं जर तुम्ही जातीपातीच्यामध्ये ही जी निवडणूक अडकवत असाल तर सद्गुरू साईबाबा हे दर गुरुवारी निघत असतात बाहेर पालखी रोडनी. त्याच्यामुळं जो कोणी अशा प्रकारे चुकीच्या पद्धतीने राजकारण करील, स्वतःची राजकीय पोळी भाजील, त्याला सद्गुरू साईबाबाच उत्तर देतील असं मला वाटतं. कारण बाबांची भूमी आहे. ज्या बाबांनी कधीच आपल्या हयातीमध्ये जातपात मांडली नाही, तर आपण कोण? आपण तर खूप क्षुल्लक आहे साईबाबांसमोर. त्याच्यामुळे असं मला वाटतं की ही येणारी निवडणूक ही विकासाच्याच मुद्द्यावर लढली गेली पाहिजे, रोजगाराच्या विषयावर लढवली गेली पाहिजे. इथे रोजगार निर्मिती मोठ्या प्रमाणात झाली पाहिजे, जेणेकरून बेरोजगार युवकांना चांगल्या प्रकारचे काम मिळेल, त्यांना त्यांची कौटुंबिक परिस्थिती सुधारता येईल. आणि अशी अनेक प्रलंबित प्रश्न देखील आहेत. परंतु सातत्यानं आम्हाला हे खरं वाटतं, कारण आज आपण पाहतो की विरोधक म्हणत आहेत की शिर्डीचं काय झालं बाबा, शिर्डी बकास झाली. खरं तर मला त्यांना या ठिकाणी आवर्जून म्हणावं लागेल की 2000 आणि 2025चा जर आपण आलेख बघितला तर आज सातत्याने शिर्डीची लोकसंख्या ही वाढत गेलेली आहे. आज तुम्ही बघितला 2005च्या निवडणुकीमध्ये जवळपास 12-15 हजार लोक असतील, 2010च्या निवडणुकीमध्ये 5-10 वाढले असतील. आज जवळपास शिर्डीची लोकसंख्या 35 ते 40 हजार झालेली आहे. असं असताना वाढतं शहर आहे, मग त्या ठिकाणी प्रश्न देखील वाढते राहणार. त्याच्यामुळं प्रश्न कधी संपत नसतात. हे कायम विकासाचं चक्र हे चालत असतं. परंतु नामदार राधाकृष्ण विखे साहेब असतील, त्याचबरोबर सुजयदादा यांचे दूरदृष्टिकोन, त्यांनी घेतलेले निर्णय हे खरंच सकारात्मक आहेत. काही गोष्टी असं आपल्याला सुजयदादांचं बोलणं कडू लागतं. त्याला हा माणूस एकदम तोंडावर बोलतो, परंतु जो कडू बोलतो पण हा बाबा सत्य बोलतो. कारण नामदार साहेबांचं मला एक आठवतं की त्यांनी 2011 सालीच भुयारी गटार केली होती, जी जवळपास 36 कोटीची होती. विरोधकांनी केले, अरे 36 कोटी कुठे गेले? परंतु आज आपल्याला बघताय की भुयारी गटार गेल्यामुळं तुम्ही कोणत्याही गल्लीमध्ये जा, तुम्हाला उघडी गटार दिसणार नाही. हे नामदार साहेबांचा दूरदृष्टिकोन आहे असं मला वाटतं. दादा, तुम्ही म्हणता ही निवडणूक विकासाच्या मुद्द्यावर लढली जाणार, रोजगार निर्मितीच्या मुद्द्यावर लढली जाणार, बेरोजगार युवकांना रोजगार कसा मिळेल याच्यावर लढली जाणार. तुम्ही सुद्धा उपनगराध्यक्ष होते आणि मग त्या काळात विकास झालाच नाही का? किंवा रोजगार निर्मितीसाठी तुम्ही लोकांनी सगळे जे नगराध्यक्ष असतील, उपनगराध्यक्ष असतील किंवा नगरसेवक, तुम्ही सगळे जबाबदार लोक होते, त्यांनी काय नेमकं केलं आहे या गावासाठी? खरं तर मी तुम्हाला मागाशीच सांगितलं की शिर्डी हे वाढती लोकसंख्या असणारं मोठं शहर होतं आहे. म्हणजे आता छोट्या गावाचं रूपांतर हे शहरामध्ये होतं आहे. आणि आपण उपनगरं वाढत आहेत. उपनगरं वाढले म्हणजे लोकसंख्या वाढली म्हणजे तिथे मुलं आले, बेरोजगारी वाढली. कारण कसं असतं की आज आपण 2010चा विचार केला तर ज्यावेळेस 20 ते 25 हजार लोकसंख्या होती, तर आज तर ती दुप्पट झालेली आहे. त्याच्यामुळं विकासाचं चक्र हे कायम चालत राहणार आहे. आणि सातत्यानं आता तुम्ही बघितलं की पूर्वी शिर्डीकरांसाठी हार, प्रसाद, फूल हा एकच व्यवसाय होता. हे 2-4 व्यवसाय सोडून शिर्डीकरांकडे व्यवसाय नव्हता. परंतु आता शिर्डी शहर वाढत असल्यामुळं, दळणवळणाचे बऱ्यापैकी साधनं निर्माण झाल्यामुळं समृद्धी आली आहे, एअरपोर्ट आली आहे. त्याच्यामुळे देखील एक वाढतं शहर होतं आहे. आणि आता नामदार साहेबांच्या, सुजयदादांच्या दृष्टिकोनातून MIDC येते आहे. काल परवा उद्योगमंत्री उदयजी सामंत यांच्या हस्ते टाटा टेक्नॉलॉजीचं मोठं प्रकल्प या ठिकाणी येतो आहे. तिथे जवळपास 1000-1200 लोकांना रोजगार मिळणार आहे. त्याचबरोबर जे निभेज म्हणून आहे, जी कंपनी गणेशजी निभे यांची, ती अद्ययावत अशी मोठी कंपनी साईबाबांच्या कृपेनं आपल्याकडे येते आहे. हे एक चांगल्या प्रकारचं वातावरण हे हळूहळू निर्माण होतं आहे. कारण कोणाकडे जादूची कांडी नसते. सातत्यानं सद्गुरू साईबाबांच्या भूमीची श्रद्धा जपवून, सद्गुरू साईबाबांच्या भूमीचं पावित्र्य जपवून एक चांगल्या प्रकारचं वातावरण निर्माण करून लोकांच्या हातांना काम देण्याच्या संदर्भातली नामदार साहेबांची आणि सुविधांची भूमिका बरोबर आम्ही आहोत असं मला या ठिकाणी आवर्जून म्हणावंसं वाटतं. तुम्ही उपनगराध्यक्ष होतात, नगरसेवक राहिले आहात. काय योगदान आहे तुमचं विकासाच्या दृष्टिकोनातून शिर्डीकरांसाठी, शिर्डीच्या भूमीसाठी? मी 2011ला निवडणूक मध्ये माझा विजय झाला. बाबांच्या कृपेने मी उपनगराध्यक्ष झालो. माझ्या वडिलांनी मला एकच सांगितलं होतं की हे जे पद मिळाले ते जनतेचं पद आहे आणि जनतेचाच त्यासाठी उपयोग झाला पाहिजे.
म्हणून मी तुम्हाला या ठिकाणी आवर्जून सांगेल, तुम्ही हा प्रश्न विचारला म्हणून. मी माझ्या उपनगराध्यक्षा काळामध्ये मी कधीच माझ्या खुर्चीवर बसलो नाही. मी शेजारी मी खुर्ची टाकून बसायचो. कारण माझ्या वडिलांचं म्हणणं होतं, माझ्या वडीलधाऱ्यांचं म्हणणं होतं की त्या तू खुर्चीवर बसलं तर त्याची हवा तुझ्या डोक्यात जाईल. त्याच्यामुळे मी ते पथ्य कायम जपलं. कारण आपल्याला जे पद जनतेमुळे मिळालेलं आहे, जनतेच्या आशीर्वादाने मिळालेलं आहे आणि त्या पदाचा उपयोग हा जनतेसाठीच झाला पाहिजे, ही माझी स्पष्ट भूमिका होती. आणि त्या काळामध्ये सगळ्यात जास्ती प्रश्न होता तो कचऱ्याचा. मग त्यावेळेस त्या कचऱ्याची विल्हेवाट लावण्यासंदर्भातला माझी भूमिका असेल, त्याचबरोबर सगळ्या आमच्या नगरसेवकांची भूमिका असेल, ती अतिशय सकारात्मक होती. कारण त्यावेळेस डम्पिंग ग्राउंड नव्हतं, ज्या ठिकाणी आपण कचराला नष्ट करू. शेजारच्या गावामध्ये आम्ही तो कचरा व्यवस्थित डम्पिंग करायचो. तिथल्या लोकांना त्रास झाला नाही पाहिजे याची देखील आम्ही त्यांच्या आरोग्याची काळजी घ्यायचो. त्या संदर्भात नामदार साहेबांच्या विरोधात त्यावेळेस आमची भूमिका म्हणजे आमचा जो गट होता तो नामदार साहेबांच्या विरोधात होता. परंतु तेव्हा देखील नामदार साहेबांनी मनाचा मोठेपणा दाखवून माझ्याबरोबर साहेब स्वतः वेस या ग्रामपंचायतीत तिथं आले. स्वतः साहेब तिथं सरपंच ग्रामस्थांची त्यांनी समजून काढून आम्हाला त्या ठिकाणी कचरा डम्पिंग करण्यासाठी जागा दिली. हा नामदार साहेबांचा मोठेपणा आहे. म्हणून मी काय सातत्याने म्हणत असतो की नामदार साहेब हा अतिशय वेगळ्या प्रकारचा माणूस आहे. म्हणजे मी असं सांगतो की ते आपल्याला लाभलेलं नेतृत्व असं आहे की ते आपण ते जपलं पाहिजे. नामदार साहेबांच्या बाबतीत तुम्ही विचार करा आज की आज हे शिर्डी वाढतं आहे. अनेक मोठमोठे व्यावसायिक, अनेक मोठमोठे उद्योजक, अनेक मोठमोठे राजकारणी या ठिकाणी त्यांची जागा आहे. या ठिकाणी त्यांचे थोडेफार हॉटेल्स आहेत. पण नामदार साहेबांना काही इथं जागा घेता आली नसती का? इथं त्यांना मोठमोठे हॉटेल्स नसतं करता आले का? परंतु हे विखे परिवार आहे, अतिशय वेगळा परिवार आहे आणि त्यांच्या जनसेवेसाठी त्यांनी वाहून घेतलं परिवार असं मला असं वाटतं मला. दादा, तुम्ही कधी विरोधात असता, कधी सत्तेत असता, नामदार साहेबांच्या सोबत, कधी त्यांच्या विरोधात, असा अनेक वेळा प्रसंग आले आणि त्यानंतरही तुमचं कौतुक नामदार साहेब करताना कधी थकत नाही. याबाबतचा एक व्हिडिओ माग तुमच्या पेजवर पण आहे. काय असं कसं जमतं बा तुम्हाला हे विरोधात असताना सुद्धा ते तुमचं तेवढंच कौतुक आणि सोबत असतानाही आणि ते तुम्हाला आदराने दादा, ते सुद्धा दादा म्हणतात नामदार साहेब स्वतः, काय कसं जमते तुम्हाला? खरं तर मी माझ्या राजकारणातले गुरु म्हणून नामदार साहेबांकडेच पाहतो. मग ते त्यांच्या प्रत्येक निवडणुकीमध्ये मी त्यांच्यासाठी खूप प्रामाणिकपणे काम करत आलो आहे आणि ते माझं ते कर्तव्य आहे असं मी समजतो. म्हणजे मी काय खूप मोठं काम करतो आहे असं पण नाही. कारण नामदार साहेबांचं नेतृत्व जपलं गेलं पाहिजे या मताशी माझं मी एकदम माझी खूणगाठ बांधलेली आहे. मग सातत्यानं साहेब माझ्याविषयी अतिशय आदराने माझा उल्लेख करतात. कायम कुठे भेटलो तर माझ्या वडिलांविषयी, माझ्या आईविषयी, घराने सगळ्या मुलांविषयी चौकशी करतात. हा एक अतिशय प्रेमाचा भाग आहे. कारण आज एवढा मोठा माणूस असताना देखील ते आज आपल्याला इतक्या चांगल्या पद्धतीने संबोधून एक चांगल्या प्रकारचं वागणूक देतात. हीच खऱ्या अर्थानं असं वाटतं की माझ्यासाठी ही माझ्या कामाची पावती आहे असं मला वाटतं. मला तुम्हाला या ठिकाणी एक गोष्ट आवर्जून सांगावीशी वाटेल की मी 2000 साली राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. अजूनही मी 25 वर्ष झाले राष्ट्रवादी काँग्रेसशी प्रामाणिकपणे काम करतो आहे. असं असताना मला साहेब एकदासुद्धा म्हटले नाही की अरे बाबा तू राष्ट्रवादीत काम करतो, तू इकडं का येत नाही माझ्याबरोबर. एकदासुद्धा म्हणजे साहेबाबांना स्मरून सांगतो किंवा सुजयदादा देखील मला असे म्हटले नाही की अरे बाबा तू तिकडं नको राहू, तू आमच्यात ये. कारण त्यांना माहिती आहे निलेश कोते हा काळ्या दगडावरची पांढरी रेष आहे. निलेश कोते हा आपलाच माणूस आहे आणि तो कुठे जाणार नाही. जो जरी इतर पक्षात असला, त्याची विचारधारा जरी वेगळी असली तरी त्याचा प्रामाणिकपणा हा विखे परिवाराशी कायम बाधित राहील असं त्यांना माहिती आहे. आणि त्याच्यामुळं आता जे लोक विरोधक वावडे उठवतात की विखे परिवार त्रास देतो आणि हे त्रास देतो, अहो मला 1% आता इतर अनेक शिवसेना असेल, इतर अनेक पक्षाचे लोक असतील, त्या लोकांना साहेब कधीच बोलत नाहीत. कारण त्यांचे सगळ्यांबरोबर सौहार्दाचे संबंध राहिलेले आहेत. ठीक आहे, साहेब थोडे मावळ आहेत, त्यांचा स्वभाव थोडा मागं सोडण्याचा आहे, त्याच्यामुळं अनेक लोक त्यांचा फायदाही उचलतात. परंतु सातत्यानं साहेब कायम पेरत आलेलं आहे चांगलं, आज उगवतं आहे ते चांगलं. आज सुजयदादांच्या माध्यमातून सुजयदादांची भूमिका अतिशय रोखठोक असते. सुजयदादांना असं वाटतं की नामदार साहेब इतकं प्रामाणिकपणे काम करतायत तरी लोक त्यांच्याविषयी वाईट साईड बोलत आहेत. हा राजकारणाचा भाग आला. परंतु राजकारणाव्यतिरिक्त चांगले संबंध जपणारा विखे परिवार आहे असं मला वाटतं. आपल्याला निवडणुकांमध्ये यश आलं, अपयश आलं, या सगळ्या गोष्टींना सामोरं जात तुम्ही पुन्हा नव्या उमेदीने आणि अविरत जनतेच्या संपर्कात असतात. मोठी फौज तुमच्या मागे तरुणांची आहे आणि एक तरुणांमध्ये लोकप्रिय असलेला नेता कसं या सगळ्या पराभवाला सामोरं जाऊन आणि तुम्ही
अपयश कसं पचवलं आज, म्हणजे हे बघायला अनेकांना त्या गोष्टीचं अप्रूप वाटतं. आणि आज तुम्ही पुन्हा परत त्या कामांमध्ये, कोरोना काळातील कामं असतील तुमचे, तुम्ही थांबले नाही कुठे. हे कसं तुम्ही अपयशानेही खचून न जाता चालतच राहतात काय? खरं तुम्हाला सांगायला गेलं तर मागच्या निवडणुकीमध्ये मला पराभव झाला. अतिशय निसटता पराभव होता तो, परंतु पराभव हा पराभव असतो आणि तुम्ही तो स्वीकारला. मी तुम्हाला मध्येच आत्ताच सांगितलं की ही सद्गुरू साईबाबांची भूमी आहे आणि प्रत्येक गोष्ट ही राजकारणामध्ये किंवा निवडणुकीमध्ये ही गणली नाही गेली पाहिजे असं मला वाटतं. कारण आज परिस्थिती काय आहे, फक्त एक राजकारणाचा दृष्टिकोन साधून आपण आपले संबंध प्रस्थापित करीत असतो. माझा तसा स्वभाव नाही. आज मी सगळ्या शिर्डीकर हे माझे बंधू आहेत, माझ्या भगिनी आहेत, अशा प्रकारची माझी वागणूक असते. आणि ते काय आपण नाटक करत नाही, आपण ते म्हणतो की ते रक्तामध्येच आमचं भिनलेलं आहे. त्याच्यामुळे मला असं वाटत नाही की कोणतंही काम करायला पद लागतं. तुमची इच्छाशक्ती जर असेल आणि तुमच्यावर जर सद्गुरू साईबाबांचा कृपाशीर्वाद असेल तर निश्चित आपण कोणतंही काम तडीस करण्याची आपली भूमिका ही प्रामाणिक असली पाहिजे असं मला वाटतं. आज माझ्या हातून अनेक गोरगरीब जनतेची कामं होत आहेत. आज परिस्थिती अशी आहे की हातावर पोट भरणारे जे लोक आहेत की जे फुटपाथवर बसतात, त्यांची रोजीरोटी त्याच्यावर असते. परत जे फुल विक्रेते आहेत त्यांच्या संदर्भातले प्रश्न, हॉकर झोन संदर्भातला प्रश्न, हा प्रश्न सातत्याने मीच मांडत आलेलो आहे. कारण शिर्डीमध्ये जागा कमी आहे, लोकसंख्या वाढत चालली आहे. असं असताना आपल्याला जे बेरोजगार युवक असतील की जे गरीब घराण्यातले असतील, मग ते फुटपाथवर विक्रेते असतात, त्यांना काहीतरी 2 पैसे कमवायचे असतात. मग साईबाबांच्या माध्यमातून कुठंतरी व्यवसाय करायचा, आपलं प्रपंच चालवायचा. त्यासाठी देखील मी अतिशय माझे प्रामाणिक प्रयत्न करत आलेलो आहे. आणि माझा एक दृष्टिकोन आणि माझं प्राधान्य असतो एक शिक्षण. मी कायम कुणी माझ्याकडे आलं, शिक्षणाच्या संदर्भात आलं, तर मी त्याला शिक्षणाच्या संदर्भात अतिशय प्रामाणिकपणे मदत करत असतो. कारण शिक्षण हीच आज खऱ्या अर्थानं त्या समोरच्या तरुणांचा पाया आहे असं मला वाटतं. आज अनेक कामं मी शिक्षणाच्या माध्यमातून केले. त्यांचे ॲडमिशन्स असतील, त्यांचे एज्युकेशन लोन्स असतील किंवा अनेक आहेत, ते कामं करत आलो आहे. आणि जनतेचं देखील प्रेम, लोकांचं प्रेम माझ्यावर खूप अटॅचमेंट आहे. त्याच्यामुळे मला हेच वाटतं की कोणतंही काम करताना पद लागतंच असं काही नाही. दादा, लक्ष्मीनगर वासियांचं जर बघितलं तर तुमच्यावर विशेष प्रेम राहिलं पहिल्यापासून. काय हे अटॅचमेंट आहे? कारण लक्ष्मीनगर वासी हे नेहमी त्यांच्या मताप्रमाणेच त्यांनी त्या लोकांना निवडलेलं आहे. अतिशय हुशार असलेली ही जनता लक्ष्मीनगरची समजली जाते. कसं तुमच्याबद्दल नियमित त्यांचं प्रेम राहिलं आहे? लक्ष्मीनगर हे माझं मी कुटुंब समजतो. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे लक्ष्मीनगर वसाहत ही नसून एक सबका मालिक एक हा सद्गुरू साईबाबांचा मूलमंत्र सांभाळणारी वसाहत आहे. तिथे सर्व जाती पंथाचे लोक अतिशय प्रामाणिकपणे एकत्र राहतात. सगळ्यांच्या सुखदुःखात ते एकत्र फिरत असतात. आता बाहेर लोक काही म्हणू, आता लक्ष्मीनगरच्या संदर्भात लोकांची वेगळी भूमिका असते शिर्डीकरांच्या. परंतु आज मी त्या लक्ष्मीनगरच्या लोकांमध्ये उठतो, बसतो, सुखदुःखात आहे. आणि आज नाही तर सातत्यानं 2006 पासून मी आज लक्ष्मीनगरच्या लोकांशी कनेक्ट आहे. कारण त्या लोकांचं पण माझ्यावर इतकं प्रेम आहे. कारण हे सद्गुरू साहेबांना सांगितलं की बाबांच्या कृपेनं असं लोकांना प्रेम मिळत असतं. ती लक्ष्मीनगरची जनता ही माझ्यावर प्रेम करते. आणि मी पण देखील सातत्यानं त्यांचे काही प्रश्न असतात, छोटे प्रश्न असतात पण त्यांना वेळ द्यावा लागतो. त्याच्या अडीअडचणी समजून घ्याव्या लागतात. कोणताही रागराग न करता त्यांच्या अडचणी समजून त्याच्यावर तोडगा काढावा लागतो. हॉस्पिटलची अनेक कामं असतात, त्यांच्या लोकांचे हातावर पोट भरणारे लोक आहेत, त्यांचे देखील खूप कामं असतात. मग असं असताना त्यांच्या प्रश्नाशी निगडीक राहून किंवा त्यांच्या प्रश्नाशी प्रामाणिक राहून त्यांच्या प्रश्न सोडवायचे, त्यांचे कामं करून द्यायचे आणि त्यांच्या प्रपंचाला हातभार लावायचा. सर्वात महत्त्वाचं म्हणजे त्यांच्या शिक्षणाला हातभार लावायचा. ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट मी लक्ष्मीनगरच्या वसाहतीत करत असतो. आणि मी वार्ता असता तर 2016ला जी बिकट परिस्थिती, पाणी टंचाई होती, त्यावेळेस मी तिथं पाणी वाटप केलंच नसतं. आज मी मुळा डॅमहून माझ्या 6 मोठमोठ्या ज्या टँकर्स होते, ट्रक टँकर, तिथून मी त्यांना पाणी पुरवलेलं आहे. आता ते माझं जीवन समजतो. लक्ष्मीनगरचे लोक मला त्यांच्या घरातले एक सदस्य समजतात. ही माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे. त्याच्यामुळे मी सातत्यानं 2006 पासून आज 2025 आहे तिथं काम करत आलेलो आहे, कोणताही राजकीय स्वार्थ न ठेवता. आज समजा माझा राजकीय स्वार्थ असता तर 2016ला जी बिकट परिस्थिती, पाणी टंचाई होती, त्यावेळेस मी तिथं पाणी वाटप केलंच नसतं.
आज मी मुळा डॅमहून माझ्या 6 मोठमोठ्या ज्या टँकर्स होते, ट्रक टँकर, तिथून मी त्यांना पाणी पुरवलेलं आहे. आता ते माझं मी पुरवलं म्हणजे मी खूप मोठं काम केलं असं नाही, ते माझं कर्तव्य होतं, कारण माझं कुटुंब आहे लक्ष्मीनगर. आज त्या लोकांचे हाल मला बघवत नव्हते, म्हणून मुळा डॅमवरून राहुरीहून मी पिण्याचं पाणी त्यांना प्रोव्हाइड केलं. त्याच्यामुळं ती लोकं विसरत नाहीत, कामं केलेलं अजिबात विसरणार नाहीत. बोलणार तर नाही तोंडावर, स्वागत ते सगळ्यांचंच करणार, परंतु त्यांचं अंतरंगापासून म्हणतो, अंतर्मनापासून म्हणतो, त्यांचं प्रेम हे माझ्यावरच आहे आणि सद्गुरू साहेबांची कृपा दृष्टी आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे लक्ष्मी आईची देखील कृपा आहे. आज ठिकाणी ती लक्ष्मी आई आहे, त्या लक्ष्मी आईची देखील माझ्यावर अत्यंत कृपा आहे. माझ्या आईचं ते श्रद्धास्थान आहे, माझ्या कुटुंबाचं ते श्रद्धास्थान आहे. त्याच्यामुळं लक्ष्मी आईच्या कृपेमुळं निश्चितच मला यावेळी देखील चांगले दिवस येतील असं मला वाटतं, कारण ही निवडणूक खऱ्या अर्थानं जनतेनेच हातात धरलेली आहे असं मला वाटतं. ही निवडणूक तसं पाहिलं गेलं तर अतिशय महत्त्वाच्या टप्प्यावर आहे शिर्डीच्या इतिहासाच्या. ही निवडणूक पुढील 25-30 वर्षाचं भविष्य ठरवणार आहे. काय वाटतं, कशा पद्धतीने नगरसेवक निवडून गेले पाहिजे किंवा नगराध्यक्ष कशा पद्धतीने निवडून गेला पाहिजे? तुमच्या एक सामान्य मतदार तुम्ही पण आहात, शिर्डीचे मतदार तुम्ही पण आहात, काय वाटतंय तुम्हाला याबाबत? खरं तर तुम्ही हा जो प्रश्न विचारला ना, तो अतिशय एकदम व्यवस्थित आणि एकदम चांगला प्रश्न आहे. का चांगला आहे मी तुम्हाला सांगतो. आता हा जो प्रश्नाचं उत्तर मी देईल ते ना उमेदवार म्हणून देईल ना मतदार म्हणून देईल. मी एक सच्चा साई भक्त म्हणून मी या प्रश्नाचं उत्तर असं देतो की ही निवडणूक ही शिर्डीकरांच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाची निवडणूक आहे. का महत्त्वाची आहे? कारण या पूर्ण जे शिर्डीच्या या अर्थव्यवस्थेला, शिर्डीच्या भौगोलिक परिस्थितीला, शिर्डीच्या रोजगाराला, शिर्डीच्या संपूर्ण हॉटेल जे व्यावसायिक आहेत त्यांसाठी ही निवडणूक अतिशय महत्त्वाची ठरणार आहे. कारण येणारा कुंभमेळा आहे, या कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर एक चांगल्या प्रकारचं नगरसेवक आणि एक चांगल्या प्रकारचा नगराध्यक्ष असणं हे अतिशय महत्त्वाचं आहे. कारण या ठिकाणी मिळणारा जो नगराध्यक्ष आहे तो साईबाबा संस्थांचा विश्वस्त देखील होतो आणि शिर्डीकरांची एक बाजू मांडण्यासाठी, शिर्डीकरांच्या कल्पना मांडण्यासाठी देखील कुंभमेळ्याच्या या धर्तीवर निश्चितच एक चांगल्या प्रकारची नगरसेवकांची टीम असणं, त्याचबरोबर त्याचं नेतृत्व करणारा नगराध्यक्ष देखील चांगला असणं हे अतिशय महत्त्वाचं आहे. नामदार राधाकृष्ण विखे साहेब, डॉक्टर सुजय दादा यांचे आपण म्हणतो मार्गदर्शन आहेच, त्यांचा पाठिंबा तर आहेच, परंतु त्याचबरोबर एक चांगल्या प्रकारची टीम, त्याचबरोबर त्यांच्याकडे एक व्हिजन असणं खूप महत्त्वाचं आहे. कारण सद्गुरू साईबाबांच्या दर्शनासाठी येणारा साई भक्त हा लांबून लांबून येतो. त्याच्यासाठी आपण या ठिकाणी अजून काय सुखसोयी करू शकू यासाठी देखील आपल्याला काम करायचं आहे. आणि हे काम करत असताना येणाऱ्या कुंभमेळ्याच्या संदर्भात मिळणारा शासकीय निधी याची योग्य प्रकारे विल्हेवाट लावायची असेल, योग्य प्रकारे जनतेपर्यंत त्याची कामे आपल्याला पोहोचवायची असतील तर निश्चितच एक चांगल्या प्रकारची निष्कलंक, गुन्हेगारीमुक्त एक चांगल्या प्रकारची टीम सुजयदादांचे हात बळकट करण्यासाठी असावी असं आम्हाला वाटतं. दादा, आपण म्हणता की शिर्डी विकासाकडं झेप घेते किंवा विकासाच्या दृष्टीने वाटचाल चालू आहे. आता ह्या निवडणुकीच्या आधी अनेक निवडणुकी झाल्या, आपण उपनगराध्यक्ष होतात आणि मग रोजगार असेल, अर्थकारण असेल, इथलं बऱ्यापैकी ढासळलेली अर्थकारण आपण मार्केटमध्ये जर परिस्थिती बघितली तर व्यापारी वर्ग अतिशय चिंतेत आहे, युवक रोजगाराच्या शोधात आहे. आणि मग इतक्या वर्षापासून आपण ह्या सगळ्या प्रक्रियेत होता, तर मग का नाही ह्या गोष्टी झाल्या? आणि असा पण लोकांचा सवाल आहे का बा आताच का तुम्हाला निवडणूक आल्यानंतर ह्या गोष्टी सुटतात का बा? आता रोजगार असेल, अर्थकारण असेल किंवा MIDC असेल, या गोष्टींमध्ये पण तुम्ही म्हणता का रोजगार मिळणार, पण कधी? खरं तर निवडणूक प्रक्रिया ही कायम सातत्यानं 5-5 वर्षांनी येत असते. परंतु मी तुम्हाला थोडं मागं नेतो. बाबांच्या कृपेनं आपलं नेतृत्व म्हणजे नामदार राधाकृष्ण विखे साहेबांना महसूल मंत्रिपद मिळालं आणि या महसूल मंत्रिपदाचा काळ आपल्यासाठी अतिशय सुवर्णाक्षरात लिहिणारा काळ होता. का ते मी तुम्हाला सांगतो. नामदार साहेब महसूल मंत्री झाले. नामदार साहेब महसूल मंत्री झाल्यानंतर शेकडो एकर जमीन जी शेती महामंडळाची धूळखात पडलेली होती, तिथं काही वापर नव्हता, ती सद्गुरू साहेबांच्या कृपेने, मुख्यमंत्री फडणवीस साहेबांच्या आशीर्वादाने आपल्याला ती नामदार साहेबांच्या पाठिंब्याने मिळाली. आज ती जमीन मिळण्यासाठी खूप शासकीय स्तरावर खूप मोठ्या अडचणी होत्या, परंतु सुजयदादांच्या सातत्याने त्यांचा पाठपुरावा आणि त्या ठिकाणी
केलेली त्यांनी धावपळ ही आम्ही पाहिलेली आहे. त्याच्यामुळं असं नाही की बाबा निवडणूकालीन आपण लोकांना स्वप्न दाखवतो आहे, असं पण त्यातला बिलकुल भाग नाही. कारण काल परवा 2 दिवसापूर्वी आचारसंहिता जाहीर होण्याच्या पूर्वी हजारो कोटीची कामे दादांनी त्या ठिकाणी भूमिपूजन केली. त्यामध्ये क्रीडांगणाचे मोठं काम आहे, IPL ज्या ठिकाणी होईल असं इतकं अद्ययावत मोठं क्रीडांगण आहे. त्याचबरोबर ॲडव्होकेट हॉल आहे शेजारीच, AC हॉल आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जो गरगरीब आहे की तो मंगल कार्यासाठी पैसे खर्च करू शकत नाही, अशा लोकांसाठी अद्ययावत असं मंगल कार्यालयाचं काम देखील त्या ठिकाणी होतं आहे. त्याच्यामुळे एक ना अनेक रोजगाराच्या संधी आता या ठिकाणी निर्माण होणार आहेत. कसं मी मगाशीच सांगितलं की शहर वाढतं असल्यामुळं ॲटोमॅटिकली आपण म्हणतो की बेरोजगाराची संख्या वाढणार आहे. त्याच्यामुळं हाच दृष्टिकोन लक्षात ठेवून MIDC आणण्याचं काम आमदार साहेबांनी केलं. त्याचबरोबर आता काल परवा जे आपले उद्योगमंत्री होते उदयजी सामंत, त्यांच्या उपस्थितीत टाटा टेल्को नावाची मोठी कंपनी येते आहे. त्याचबरोबर 2-3 एक चांगल्या मोठ्या कंपन्या देखील ॲप्रोचमध्ये आहेत. त्याच्यामुळं सद्गुरू साईबाबांवर आमचा विश्वास आहे, नामदार साहेबांवर आमचा विश्वास आहे. निश्चितच येणारा काळ हा अतिशय सुवर्णकाळ शिर्डीसाठी असणार आहे. बरोबर आहे, करोना काळानंतर अतिशय वाईट परिस्थिती आज शिर्डीच्या अर्थकारणाची आहे, ते नाकारून अजिबात चालणार नाही. कारण आज येणारा साई भक्त हा फक्त दर्शन करून लगेच निघून जातो आहे. त्याच्यामुळं येणारा साई भक्त या ठिकाणी थांबावा यासाठी निश्चितच एक चांगल्या प्रकारचं वातावरण या शिर्डीमध्ये तयार केलं पाहिजे असं मला वाटतं. मध्यंतरीच्या काळामध्ये गुन्हेगारीने खूप मोठं गुन्हेगारीने डोकं वर काढलं होतं. आज सांगायला वाईटही वाटतं की अनेक आपल्यातलीच लोक हे गुन्हेगार पाठीशी घालतात, त्यांना देखील सरळ करण्याची भूमिका नामदार साहेबांनी सुविधाने घेतली. मग कुणी आपलं जवळचा असला तरी गुन्हेगार हा माझा माणूस असूच शकत नाही, ही भूमिका जर नामदार साहेब घेत आहेत. त्याच्यामुळे आज तुम्ही बघा की अतिशय कमी रेशो आज गुन्हेगारीचा आला आहे. आज साईबाबांच्या कृपेने एक चांगल्या प्रकारची अधिकाऱ्यांची टीम आज शिर्डीमध्ये काम करते आहे. मग ते अप्पर जिल्हाधिकारी कोळेकर साहेब असो, प्राण साहेब असो, आज PI आपले गलांडे साहेब असो, अतिशय प्रामाणिकपणे हे लोक काम करत आहेत. आज साईबाबा संस्थांचे CEO गोरक्ष गाडीकर असो, आज आपल्याला CEO दिघे साहेब भेटलेत. ठीक आहे, आज दिघे साहेबांचे निर्णय अनेक लोकांना आवडत नाहीत, परंतु एक दृष्टिकोनातून त्यांनी जो शिर्डीच्या भौगोलिक बद्दल जो अभ्यास त्यांनी केला आहे, जे प्रोजेक्ट ते काम करत आहेत, ते निश्चितच एक काम करणारे आहेत. आज खऱ्या अर्थानं शिर्डी हे बदलत चाललेलं आहे असं मला वाटतं. आज आता थीम पार्क येतं आहे, त्या थीम पार्कमध्ये बाबांच्या आशीर्वादाने आमचे जे बेरोजगार लोक आहेत की त्यांना त्या ठिकाणी हाताला काम मिळणार आहे. थीम पार्कमध्ये अजून 2-3 प्रोजेक्ट सुजयदादांच्या डोक्यात आहेत. ते म्हणे की आपण या ठिकाणी असं शिर्डी तयार करायचं आहे की ते सद्गुरू साईबाबांच्या जे अपेक्षित आहे. त्याच्यामुळं या ठिकाणी कोणत्याही प्रकारचा जातीपातीचं राजकारण करता आपण केवळ विकासाच्या दृष्टिकोनातून ही निवडणूक बघितली पाहिजे आणि हे सगळे निर्णय बघितले पाहिजे असं मला वाटतं. आणि ते सगळे शिर्डीकरांना देखील तेच अपेक्षित आहे, दुसरं काही नाही. परवा दादांची मीटिंग झाली आणि दादांनी तिथं सांगितलं कोणीही अर्ज भरायचा नाही, आणि ज्यांना पहिले संधी भेटली त्यांनी आता थांबून घ्यायचं, नव्यांना संधी द्या, अशा पद्धतीने त्यांचं ते रोख होता. मग आता तुमच्यासारख्यांना आधी संधी मिळाली आहे, उपनगराध्यक्ष झाले, मग तुमच्यासारख्यांची पण धाकधूक आहे का आता काय होईल नेमकं, तुम्ही सुद्धा अर्ज भरणार नाही आहेत का, काय वाटतंय या काय होईल 17 तारखेला? खरं तर आता ही निवडणूक आम्ही महायुतीच्या माध्यमातून निवडणार आहोत. आता जनतेपुढे सामोरे जाणार आहोत. आणि तुम्हाला मी खोटं सांगत नाही, साईबाबांना स्मरून सांगतो, दादांना मी स्पष्टपणे सांगितलेलं आहे की दादा तुमची इच्छा असेल तर मी निवडणुकीला उभं राहणार, नाही तर राहणार नाही. कारण आम्ही देखील कुणी ताम्रपत्र घेऊन आलेलं नाही. आज आम्ही जनतेमध्ये काम करतो आहे, जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी अतिशय प्रामाणिकपणे कष्ट घेतो आहे. त्याचा आलेख देखील कुठेतरी असतो, त्याची देखील लिखापडी कुठेतरी असते. त्याच्यामुळं जो काही निर्णय घेतील ते नामदार साहेब सुजयदादा घेतील असं मला वाटतं. आता अनेक प्रश्न आहेत, अनेक लोकांना निवडणुकीसाठी इच्छुक आहेत आणि बरोबर आहे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेला तो प्रत्येकाला अधिकार आहे. त्याच्यामुळं मला हेच वाटतं आणि या ठिकाणी युवकांना देखील मला या ठिकाणी हेच आव्हान करावंसं वाटतं की समाजासाठी काम करणाऱ्या माणसाला निश्चित कुठंतरी न्याय दिला पाहिजे आणि तो न्याय मिळतोच. कारण 2006ला मी स्वीकृत झालो, 2006 पासून आज मी काम करतो आहे. एकदा पराभवही झाला परंतु मी थांबलो नाही. त्याच्यामुळं कोणत्याही निराशा किती जरी आली तरी आपण बाबांच्या भूमीमध्ये हेच आपलं खूप मोठं आपण म्हणतो की आपण खूप नशीबवान आहोत की आपण बाबांच्या नगरीत श्वास घेतो आहे.
आज आपण बाहेर गेलो थोड्या आजूबाजूला तर तिथली परिस्थिती आणि आपली शिर्डीची परिस्थिती खूप वेगळी आहे. आज आम्ही जे कडक कपडे घालतो ते सद्गुरू साहेबांमुळं, नाहीतर आज देखील आमची परिस्थिती वेगळी असती. त्याच्यामुळे बाबांचे अनंत उपकार आपल्यावर आहेत आणि ते बाबांच्या केवळ संदेश, श्रद्धा आणि सबुरी याच्यावर माझं अतिशय नितांत श्रद्धा आहे. त्याच्यामुळे दादा जो निर्णय घेतील, नामदार साहेब जो निर्णय घेतील त्याला मी बादलीच राहील. कारण आज मी निवडणूक लढवतो आहे, आज मी त्या संदर्भात माझं कामकाजही चालू आहे, त्यात मी नाकारतच नाही. कारण ताकाला जायचं आणि गाडगं लपवायचं त्याच्यातला मी अजिबात नाही. जे आहे ते मी तोंडावर बोलणार. साहेब म्हटले निवडणूकला सामोरं जा, मी जाणार. नाही म्हटले थांबून घेणार. कारण ही संवैधानिक प्रक्रिया आहे. या संवैधानिक प्रक्रियामध्ये सर्वांना देखील न्याय मिळाला पाहिजे, याच भूमिकेशी मी सहमत आहे. दादांनी त्या भाषणाच्या शेवटच्या टप्प्यावर एक वाक्य सांगितलं, कार्यकर्त्याला किंवा ज्याला नगरसेवक पदाला उभं राहायचं त्याला नेत्याकडं उमेदवारी मागण्याची वेळच येऊ नये, कामच असं करावं का ती उमेदवारी मागण्याची स्वतः नेत्यांनी त्याची निवड केली पाहिजे का आता तुला लढायचं आहे. अशा पद्धतीचे पण आपल्या शिर्डीत काही उमेदवार आहेत का की ज्या त्यांना सांगायची गरज नाही किंवा मागायची गरज नाही नेत्यांकडं, त्याचं काम बोलत आहे. दादांनी जे आपल्या भाषणाच्या शेवटच्या टप्प्यामध्ये हा जो शब्द वापरला तो अतिशय अधोरेखित करण्यासारखा आहे. कारण खरं तर आपण नेत्यापर्यंत गेलंच नाही पाहिजे की मला उमेदवारी द्या. कारण आज आपण परिस्थिती पाहिली. कारण विखे परिवार आहे, विखे परिवार हा सातत्याने अनेक लोकांशी निगडीत झालेला परिवार आहे. कुणी ना कुणी शालिनीताई असतील, धनश्रीताई असतील, सुजयदादा, नामदार साहेब, प्रत्येकाला वेगवेगळे लोक भेटायला जातात, त्यांचे प्रश्न मांडत असतात. मग त्या निमित्तानं त्या सगळ्यांना देखील माहीत असतं की कोण माणूस कामाचा आहे आणि कोण माणूस नाही. त्यांच्याकडे सगळ्या प्रकारचा आपण म्हणतो की सर्वे, त्या सर्वेमध्ये त्यांच्या सर्वेमध्ये जो बसेल, जो काम करणार असेल त्याला ते उमेदवारी देतील. आणि मला हेच म्हणायचं आहे की जो उमेदवार विखे परिवार देईल किंवा महायुती देईल त्या संदर्भात देखील शिर्डीकरांची भूमिका ही पॉझिटिव्ह पाहिजे, सकारात्मक पाहिजे. तर खरं तर काय आहे की ही निवडणूक प्रक्रिया आहे. निवडणुकीला शेवटी विरोधक असणार, त्यांची मतं वेगळं असणार, आमची मतं वेगळी असणार. परंतु सगळ्यांची मतं ही जर एक झाली तर त्यांचे मतं एकच आहे की शिर्डीकरांचं हित हे साधलं गेलं पाहिजे. मग आमची देखील भूमिका हे आहे की शिर्डीकरांचं हित हे साधलं गेलं पाहिजे. आणि त्याच्यामुळं एक चांगल्या प्रकारचं निवडणुकीचं वातावरण तयार होऊन ही निवडणूक प्रक्रिया पार गेली पाहिजे असं मला वाटतं. आपल्या गावामध्ये अशी चर्चा नेहमी असते का गाव हे मोजके 10-15 चालवतात. त्या लोकांमध्ये तुमचं सुद्धा नाव येतं अनेकदा का बाबा या लोकांमध्ये हे पण आहे प्रक्रियेत. मग नव्या चेहऱ्यांना संधी द्यावी, आता तरुणांना हातात द्यावं, तुम्ही थांबून घ्यावं, अशी पण तरुणांची भूमिका आहे यावेळी. काय नेमकं त्याचं कसं बघता या भूमिकेकडं? खरं तर आमचे 4-5 जणांचं नाव सातत्याने येत असतं की बा हे 4-5 जणं गाव चालवतात का काय. ही साईबाबांची भूमी आहे. या साईबाबांच्या भूमीमध्ये एक चांगल्या प्रकारचं गावाचं गाव पण जपलं पाहिजे, ह्या मताशी आम्ही काय सगळे सहमत असतात. मग त्याच्यामध्ये युवक पण आहेत. त्याच्यामुळं तुम्हाला थोडा मागचा काळ सांगितला तर मध्यंतरीचा काळ अतिशय वाईट होता गुन्हेगारीच्या दृष्टिकोनातून. त्या गुन्हेगारी वर काढण्यासंदर्भात आमच्यातील अनेक 4-5 जणांनी हे गुन्हेगार अंगावर देखील घेतलेले आहेत. गुन्हेगार अंगावर घेत असताना हे गुन्हेगार आमच्या घरापर्यंत देखील आलेले आहेत. अनेक गोष्टी आहेत, परंतु आपण कोणत्या गोष्टीचा आपण म्हणतो की जास्ती जाहिरात नाही केली पाहिजे, आम्ही या मताशी आहेत. फक्त आमच्या डोक्यात हेच आहे की बाबांच्या या भूमीमध्ये कोणत्याही प्रकारचा साई भक्तांना त्रास झाला नाही पाहिजे, कोणत्याही जातीपातीचं राजकारण नाही झालं पाहिजे, त्याचबरोबर सगळ्यांना समान न्याय मिळाला पाहिजे, ही आमची भूमिका आहे. मग तो फुटपाथवर काम करणारा असेल किंवा तो मोठ्या हॉटेलमध्ये देखील मालक असेल, सगळ्यांना देखील समान वागणूक मिळाली पाहिजे, सगळ्यांना समान न्याय मिळाला पाहिजे, अशी आमची भूमिका आहे. त्याच्यामुळे माझं देखील युवकांना आव्हान आहे की आपण देखील एक चांगल्या प्रकारची टीम तयार करून सातत्यानं साई भक्तांसाठी आवाज उठवला पाहिजे. आणि मला खरंच सांगायला अभिमानही वाटतो की अशा चांगल्या प्रकारचे युवक देखील आहेत ना, ते सातत्यानं साईबाबांच्या भक्तांच्या बाबत कायम आवाज उठवतात. मग ते कोणते अधिकारी असतात ते अंगावर घेतात, ज्याप्रमाणे आम्ही देखील अधिकारी अंगावर घेतो का तर गावाच्या हितासाठी युवकांनी देखील घ्यावेत असं मला वाटतं. त्याच्यामुळे निश्चितच त्यांचे देखील नाव कसं आहे की राजकारण असं आहे की लोकांनी तुमचं नाव घेतलं पाहिजे, राजकारण याला म्हणतात. पण आज परिस्थिती काय झालं आहे की आपणच आपली पोळी भाजायची आणि आपणच आपले नाव घ्यायचं असं करून चालत नाही. त्याच्यामुळं राजकारण हे अतिशय मनापासून आपण चांगल्या प्रकारे केलं तर निश्चितच आपलं देखील नाव
उंचवायला वेळ लागत नाही. उपनगराध्यक्षपद आपण भूषवलेलं आहे. अभय भैया उपनगराध्यक्ष झाल्यानंतर उपनगराध्यक्ष पदाचं ते तसं पाहिलं गेलं तर संविधानिक पद नाही. उपनगराध्यक्ष पद हे निर्माण केलेलं पद आहे. तर भैयांनी जे काम केलं त्यानंतर तुम्ही त्याच पावलावर पाऊल ठेवून त्या पद्धतीने त्याची वाटचाल सुरू ठेवली आणि त्या पदाला एक गरिमा मिळवून दिली, एक वेगळ्या पद्धतीचं वलय मिळवून दिलं. काय वाटतं या निवडणुकीत आता नगराध्यक्षपद तर ठीक आहे बा अनुसूचित जातीसाठी असल्यामुळं ह्या वेळेचं उपनगराध्यक्षपद कोणाकडे जावं असं तुम्हाला वाटतं? तुम्हाला जर अशी विचारणा झाली की उपनगराध्यक्षपद आता द्यायचं आहे, आता तुम्ही सुचवा नाव, तर काय नाव सुचवू शकशाल तुम्ही? कसं आहे माहिती आहे का प्रशांतजी, मला सुरुवातीला तुम्ही इतक्या अडचणीत टाकू नका. कारण जर मी आत्ताच उपनगराध्यक्ष नाव सांगितलं तर माझंच तिकीट अजून कट व्हायचं. त्याच्यामुळं हे सगळं नामदार साहेबांनी सुविधा ठरवतील आणि एक चांगल्या प्रकारचा उमेदवार, एक चांगल्या प्रकारचा नगरसेवक हा उपनगराध्यक्ष असणं शिर्डीसाठी हे चांगलं आहे. आणि जो ते देतील नामदार साहेब किंवा सुविधा जो देतील ते त्याला सगळे मान्य करतील असं मला वाटतं. कारण शेवटी जनता ठरवणार आहे कोण निवडून येणार कोण नाही. लोक ठरवतील कोणाला नगरसेवक करायचं आणि कोणाला नाही. आणि मला असं वाटतं की शिर्डीमध्ये एक वेगळ्या प्रकारचं वातावरण असं तयार केलं जातं आहे की SC जे महिला नगराध्यक्षपद जाहीर झालं त्याच्यामुळं एक समाज नाराज झाला असं बिलकुल नाही. म्हणजे तुम्हाला साहेबाला समजून सांगतो की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ज्या संविधानामध्ये आपण ज्या संविधानाला आपला बहुमोल असा ग्रंथ समजतो अशामध्ये जर ती प्रक्रिया आहे तर नाराज व्हायचं काही कारण नाही. तो नशिबाचा भाग असतो. सद्गुरू साहेबांना इच्छा असेल की नगर परिषदेचा पहिला मान हा महिलेला मिळावा म्हणून SC महिला मिळाली. त्याच्यामुळे नाराज देखील कोणी नाही. त्याच्यामुळे ही निवडणूक प्रक्रिया होत असताना एक चांगल्या प्रकारचा नगराध्यक्ष मिळणं आणि चांगल्या प्रकारचे नगरसेवक मिळणं हे शिर्डीच्या हितासाठी अतिशय महत्त्वाचं आहे असं मला वाटतं. शरद पवार साहेब आणि अजितदादा दोघांमधून कोणाला तुम्ही नंबर द्याल? आता मी अजितदादा गटात आहे. मी स्वाभाविकपणे अजितदादांचंच नाव सुचवणार. कारण आता अजितदादांचा वेगळा गट आहे राष्ट्रवादी काँग्रेस म्हणून घड्याळाचा. स्वाभाविकपणे मी त्यांच्याबरोबरच राहणार. इकडं नामदार साहेब की सुजयदादा? मी विखे परिवाराबरोबरच आहे. कारण कैलासवासी बाळासाहेब विखे हे माझे पहिले राजकीय गुरु आहेत. त्याच्यामुळे मी खरं तर मग विखे परिवाराचं पूर्ण सगळ्यांचंच नाव घेणार. कारण विखे परिवाराच्या सगळ्याच लोकांशी मी संलग्न असल्यामुळं आमचे नातेसंबंध असल्यामुळं मला एक नाव घेणं म्हणजे संयुक्तिक वाटत नाही. म्हणून विखे परिवार हा माझा कायम आदरस्थान राहिलेला परिवार आहे. खाली जर आपण गावात बघितलं तर भैया की बापू? आता हा जो प्रश्न केला तो देखील अतिशय मोठा बिकट प्रश्न आहे. परंतु तुम्हाला अतिशय आवर्जून आणि प्रामाणिकपणे सांगेल भैया आणि बापूंचं दोघांचं या शिर्डीच्या पूर्ण वाटचालीमध्ये अतिशय महत्त्वाचं काम आहे. बापू ज्यावेळेस नगराध्यक्ष होते त्यांनी नगराध्यक्ष कार्यकाळामध्ये ते विश्वस्त असताना ससाणे साहेबांना हाताशी धरून त्यांनी अनेक चांगली कामं केली. आज आपण जे कॉन्क्रीटचे रोड पाहतोय मंदिराच्या आजूबाजूला ते ससाणे साहेबांच्या दृष्टिकोनातून बापूंनी पाठपुरावा केला म्हणून झालेले आहेत. आज आपण तो एअरपोर्टचा रोड पाहतोय जो विजू कोतेंच्या तिकडून जातो तो देखील का तर भविष्यामध्ये त्याच रोडला एअरपोर्ट येईल म्हणून तो एक रोड चांगला कॉन्क्रीटचा झालेला आहे. त्याच्यामुळे बापूंचे देखील अनेक जे असे निर्णय आहेत ते शिर्डीसाठी चांगले आहेत. भैयांनी देखील जे काम केलं आहे ज्यावेळेस भैया नेतृत्व करत होते शिर्डीचं त्यावेळेस शिर्डीला 2 पुरस्कार स्वच्छतेचे मिळाले आहेत. आणि मुळातच त्यांचा स्वभाव स्वच्छता टापटिप्पणा असल्यामुळं तो देखील शिर्डीकरांना भावला आहे. त्याच्यामुळे हे दोघेजणही माझे आदरस्थानी आहेत. कारण खरं बघितलं तर त्यांच्याकडून शिकण्यासारखं देखील खूप आहे. मी असं म्हणत नाही बापू आणि भैया, इतर अनेक लोक आहेत. मग त्याच्यात राजू गोंदकर असतील जे भाजपचे आहेत. एक निष्ठपणा हा त्यांच्याकडून शिकला पाहिजे. अशा अनेक लोक आहेत शिर्डीचे 4-5 जणं जे कारभारी म्हणून आहेत. त्यांच्याकडून निश्चितच काही गोष्टी शिकल्या पाहिजेत असं मला वाटतं. कमलाकर कोते आहेत त्यांच्याकडून संघटन शिकलं पाहिजे. बाल शिवसैनिक आहेत ते आज पहिल्यापासून शिवसेनेत आहेत. प्रामाणिकपणा हा त्यांच्याकडून शिकला पाहिजे. म्हणजे अनेक लोकांमध्ये गुण असतात आणि अवगुण असतात. मी या मताचा आहे की प्रत्येकाकडून आपण गुण शोधले पाहिजे, अवगुण शोधले पाहिजे. आणि आता शिर्डीमध्ये जर आपल्याला चांगल्या प्रकारचे वातावरण ठेवायचं असेल तर निश्चितच या सगळ्या लोकांनी हातात हात घालून शिर्डीच्या भविष्यासाठी, रोजगार निर्मितीसाठी आणि चांगलं भविष्य घडवण्यासाठी काम केलं पाहिजे असं मला वाटतं. भैयान तुम्ही वेगवेगळ्या पक्षात असताना अनेकदा मात्र तुमच्या मैत्रीची ही चर्चा शिर्डीत नव्हे तर जिल्ह्यातही होते. 2 दिल एक जान अशा पद्धतीचं दादा आणि भैया हे समीकरण आहे शिर्डीचं.
काय नेमकं दादा तुमचं आणि त्यांची मैत्री नेमकी काय आहे? तुम्हाला अतिशय खरं सांगू का की निलेश कोते हे असं नाव आहे की ते सगळ्यांना चालतं. मग ते भैया असतील, बापू असतील, कमलाकर कोते असतील, शिवाजी भाऊ असतील, राजू गुणकर असतील, विजू जगताप असतील, ह्या सगळ्या लोकांना साईबाबांच्या कृपेनं मला सगळेजण जीव लावतात किंवा प्रेम करतात. ॲडजस्टेबल पाहणार. कारण कसं आहे की माझा स्वभाव असा आहे की मी जोडणारा आहे, फाडणारा नाही. समजा यांच्यात थोडे काही राजकीय कुडबुडे असतील, त्यांची विचारधारा वेगवेगळी असेल, त्यांचे विचार पटत नसतील, परंतु माझी सातत्याने हीच भूमिका असते की या सगळ्यांनी तिघांनी चौघांनी एकत्र राहिलं पाहिजे गावाच्या हितासाठी. कारण अनेक प्रश्न असतात, हे या 4-5 जणांना धरलं तर ते प्रश्न तडीच जातील, ही माझा अनुभव आहे. त्याच्यामुळे मी सातत्याने म्हणत असतो की तुम्ही बाबांनो एकत्र राहा गावासाठी, आणि ते राहतातही. आज तुम्ही बघा, गावातला कोणताही एखादा प्रश्न असेल, साईबाबा संस्थांचे प्रश्न असतील, साई भक्तांशी निगडीत प्रश्न असतील, त्यासाठी आम्ही सर्व एकत्र येतो. का तर सगळे आपण साईबाबांच्या श्रद्धेशी गुंतलेलो आहोत, बाबांच्या चरणाशी आज आपण आहोत. तेच आपलं खूप मोठं भाग्य आहे, आणि हे भाग्य सांभाळण्यासाठी आपल्याला एकत्र राहिलं पाहिजे, शिर्डीच्या एकीकरणासाठी, शिर्डीच्या चांगल्या भविष्यासाठी, आणि नामदार साहेब आणि सुजयदादांचे हात बळकट करण्यासाठी, असं मला वाटतं. अनेकदा निवडणुका लढवल्या, पदं भूषवली, काय बाकी राहिले दादा आता नेमकं? तुम्ही पुन्हा या प्रक्रियेत सामील झाला आहात. मला नामदार साहेब सुजयदादांनी सांगितलं की आता तू निवडणुकीला सामोरं जा. तर माझं एकच व्हिजन असं राहणार आहे की गोरगरीब जनतेसाठी काम करायचं आहे. त्यासाठी आपल्याला बरेच प्रश्न त्यांचे प्रलंबित आहेत. तसे काही प्रश्न काल परवा सोडले सुजयदादांनी. परंतु जो हॉकर झोन आहे, हॉकर झोनच्या माध्यमातून जे फुटपाथवर जे आमच्या माता भगिनी बसतात, त्यांचे अनेक प्रश्न आहेत. त्यांना एक चांगल्या प्रकारची जागा उपलब्ध करून देणे, हातावर पोट भरणारे आमचे जे गुलाब विक्रेते मुलं आहेत, आणि तुम्हाला सांगायला मला खरंच आनंद वाटतो की असे काही मुलं आहेत की ते शिकत आहेत, इंजिनियर आहेत, असे पण काही मुलं आहेत लक्ष्मीनगरचे आमचे की. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे जे गुन्हेगार आहेत असे पोलिसांना टीप देणारे देखील ते मुलं आहेत. म्हणजे तुम्हाला सांगतो की हे जे मुलं जो आमचा ग्रुप आहे, जो बेरोजगार मुलांचा ग्रुप आहे, त्याच्यासाठी मला काम करायचं आहे. त्याचबरोबर शिर्डीमध्ये अनेक प्रकारचे तुम्हाला सांगतो की प्रश्न असतील, ते प्रलंबित करण्यासाठी माझं व्हिजन हेच आहे की गोरगरीब जनतेसाठी आपण काम केलं पाहिजे, त्यांच्या उन्नतीसाठी, त्याच्या कुटुंबासाठी आपण काम केलं पाहिजे, असं मला वाटतं. आपण आता बऱ्याच गोष्टी बोलून झाल्या आहेत, मात्र शिर्डीच्या नगरपालिकेची निवडणूक आता थोडे दिवस राहिले, आणि उमेदवारांना, मतदारांना काय आवाहन करायला नेमकं आता शेवटच्या टप्प्यावर आपण आहोत? या निवडणुकीच्या माध्यमातून मी सगळ्या शिर्डीकरांना हेच आवाहन करतो की आपण कोणाला मतदान करतो आहे, खरं तर हे सगळ्या जनतेला माहिती आहे. कारण ही 4थी पंचवार्षिक शिर्डीकरांसमोर आहे. त्याच्यामुळे एक चांगल्या प्रकारचा उमेदवार निवडून देणं, निष्कलंक उमेदवार निवडून देणं, चारित्र्यवान उमेदवार, त्याचबरोबर गुन्हेगारमुक्त उमेदवार निवडून देणं, हे शिर्डीकरांच्या हातात आहे. आणि खऱ्या अर्थानं मी देखील स्वतःला खूप भाग्यवान समजतो की मी चांगल्या माणसांबरोबर काम करण्याची संधी सद्गुरू साईबाबांनी मला दिली. त्याच्यामुळं एक चांगल्या प्रकारचं वातावरण तयार करण्यासाठी, रोजगार निर्मिती करण्यासाठी, या ढासळलेल्या अर्थव्यवस्थेला बळकटी देण्यासाठी, त्याचबरोबर गुन्हेगारमुक्त आणि साई भक्तांची काळजी घेणारा नगरसेवक निवडायचा असेल तर निश्चितच शिर्डीकरांनी एक चांगल्या उमेदवाराच्या पाठीशी उभं राहिलं पाहिजे, असं मला वाटतं. कारण शिर्डी ही काही एका दुसऱ्यानं ची नाही, ही शिर्डी ही समस्त शिर्डीकरांची आहे, साई भक्तांची आहे. आणि एक चांगल्या प्रकारचा निस्सीम साई भक्त की जो फक्त वॉर्डापुरता काम न करता सगळ्या प्रभागामध्ये काम करेल, सगळ्या शिर्डीमध्ये काम करेल, साई भक्तांची सेवा करेल, अशा प्रकारचा नगरसेवक शिर्डीकरांनी निवडून देणं मला अपेक्षित आहे. कारण सद्गुरू साईबाबांनी आपल्याला हा आशीर्वाद दिला आहे की आपण या शिर्डीमध्ये मतदान करतो आहे. ही काय सोपी गोष्ट नाही. एक शिर्डीकर म्हणून जर तुम्ही आज मतदान करताय तर तुम्ही चांगल्या प्रकारचे नगरसेवक निवडून देणं हे तितकंच महत्त्वाचं आहे. कारण जनतेने ताकद दिली तर आमच्यासारखा माणूस हा मोठा होत असतो. जनतेच्या ताकदीवर आम्ही मोठं होतो आणि जनतेची कामं करतो. त्याच्यामुळं जनतेला माझं एवढंच आव्हान आहे की आपण एक चांगल्या प्रकारचे उमेदवार निवडून दिले पाहिजेत, आणि असा उमेदवार तुम्ही निवडून दिला पाहिजे की तुमचे प्रश्न चांगल्या प्रकारे त्या सभागृहामध्ये मांडेल. या निवडणुकीच्या माध्यमातून शिर्डीकरांनी एक चांगल्या प्रकारचा उमेदवाराच्या पाठीशी राहिलं पाहिजे. मग तो उमेदवार महिला भगिनीच्या सुरक्षेबाबत कसा वागतोय त्या संदर्भात देखील आपण पाहिलं पाहिजे. त्याचबरोबर शिर्डीमध्ये गुन्हेगारमुक्त शिर्डी असली पाहिजे.
त्याचबरोबर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जे शैक्षणिक दर्जा आपल्या शिर्डीचा खालवत चाललेला आहे, या शैक्षणिक दर्जा उंचवण्यासाठी देखील प्रामाणिकपणे काम करणारा उमेदवार याच्या पाठीशी शिर्डीकरांनी राहिलं पाहिजे असं मला वाटतं. धन्यवाद दादा. तुम्ही आज शिर्डी नगर परिषद निवडणुकीच्या निमित्ताने आमचा कोण होणार नगराध्यक्ष या कार्यक्रमात सहभागी झाला आणि अतिशय समर्पक मार्मिक पद्धतीने तुम्ही तसं बघितलं गेलं तर क्रिकेट प्लेअर आहात, रणजी खेळलेला आहात आणि ती फटकेबाजी नक्कीच आगामी काळात आम्हाला अनुभवायला मिळेल. आजही बॅटिंग तुम्ही अतिशय सुंदर पद्धतीने केली. साई न्यूज, वी लव्ह शिर्डी आणि टीव्ही क्रिएशन टीमच्या या कार्यक्रमात आपण सहभागी झालात त्याबद्दल आपले खूप खूप धन्यवाद आणि आपल्या पुढील राजकीय कारकिर्दीस शुभेच्छा.